चला जास्त वेळ जाणार नाही याची काळजी आपण घ्या थोडीशी. त्याकरता जास्त वेळ जाणार नाही याची काळजी आपण घ्या. म्हटलं होते सुरुवात पडला थोडासा आतही आला. यस्टॅनच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉलनं मॅचला झाली सुरुवात. कृष्णा राऊत म्हणजे फार पाठी नाही येतं. 2019 पासून जर पाहिलं तर या खेळाडू खऱ्या अर्थानं लाईमलाईटमध्ये आला. ज्यावेळेला याच मैदानावरती एक वसई विरार प्रीमियर लीग 2019ला ज्यावेळेला आयोजित करण्यात आली होती, तिथून सुरू झालेला मागच्या 5-6 वर्षाचा प्रवास या खेळाडूचा आपण पाहिला आणि त्याने केलेली प्रगती हे देखील पाहिलेत. स्कूप केलाय त्याच वेगाचा फायदा उचलला. कृष्णा राऊतच्या वेगाचा फायदा उचलून अभिषेक चेंडूला पाठवतोय फाईन लेग रिजन मध्ये. सौकार कदाचित लक्षात येईल. आकुटप्याचा चेंडू होता. जो वेग होता ना कृष्णा राऊत यांच्या गोलंदाजचा वेग होता त्याचाच फायदा उचलला. भाई सामने वाले की जो ताकत है ना वो थोड़ी सी नजाकत दिखाई है आणि तोच फटका खेळला होता अभिषेकनं. आता जागा बनवून खेळला. पहिला ऑन साईडला आता ऑफ साईडला पॉईंटच्या डोक्यावरनं खेळला. बॅकवर्ड शतक पोचलाय. फिल्डिंग चांगली झाले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलंय. हे सगळ्या गोष्टी घडत असतात. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल तो 6 वरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. स्टार्ट चांगला आहे खास करून सुमित ग्रेंडल 11 विरार या संघाचा. राईट मोरदेव खेटचा मारा. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर येणलाय. ऑफटॉमच्या बाहेर हलक्या हातानं कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतील. सेन्सेबल क्रिकेट खेळणं तेही गरजेचं आहे. ज्यावेळेला एक सावकार आलाय, धावाही आल्यात, आपल्या नॉन स्ट्रायकेटला फलंदाज आहे त्यांनाही संधी देणं अपेक्षित आहे आणि थोडासा श्वास घेणं, मोकळा श्वास घेणं. 3 षटकाचा सामना आहे पण थोडा आपला ब्रेन मेंदूला थोडासा आराम देणं तेही गरजेचं असं. शरीराला थोडंसं रिलॅक्स करणं तेही गरजेचं असं. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही गोष्टी आहेत जे तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत की जसं शरीराला आराम देणं, थोडंसं मेंदूलाही थोडंसं थकवा जो जाणवतोय त्याला आराम देणं तेही गरजेचं असतं. आणि ज्यावेळेला एक धाव काढून तुम्ही नॉनस्ट्रायकेटला उभे राहता ना त्यावेळेला कदाचित या सर्व गोष्टी व्यवस्थित करूच शकता आणि तेच करण्याचा प्रयत्न अभिषेकनं मागच्या चेंडूवरती केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता या चेंडूला. आला की चेंडू जो पडतोय आत येतोय ना त्याच्यामध्ये बीट झाल्यात. शेवी 26 बघा या मैदानावरचा या संघाचा प्रवास देखील चांगला राहिलेला आहे. काही वेळेला टॉप 6 मध्ये प्रवेश केलाय. तो कदाचित एक टप्पा अजून ओलांडायचा आहे. क्वालिफाय झाल्यात. क्वालिफाय असं नाही की क्वालिफाय नाही झाल्यात पण क्वालिफायच्या एक स्टेज त्यांना पुढे जायचं आहे किंबहुना त्या टॉप 3 आणि टॉपला जायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कट केला चेंडू. चला डी पॉईंटचा क्षेत्ररक्षक जातो डाव्या बाजूला. एक धाव चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तोच खेळ होता. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात सुमित ग्रेंडल विरारच्या संघानं स्टार्ट चांगला केलाय. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा शेवी 26 आणि सुमित ग्रेंडल 11 विरार या सामन्याच्या दिशेने येऊया. आम्ही उल्लेख करतोय की या मैदानावरती ज्या वेळेला स्पर्धेचं नियोजन केलं जातं संदेश जाधव आणि पूर्ण टीम नेहमीच मग ही स्पर्धा असू द्या पुढची स्पर्धा असू द्या नेहमीच आपला सहभाग नोंदवत असतं. नेहमीच चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याच वर्षी
काही वेळेला दुसरा टप्पा तिसरा टप्पा टॉप 6मध्ये देखील या संघाला आपण पाहिलंय शेवी 26ला. आणि असा प्रयत्न त्यांचा असेल शनिवारचा दिवस पुन्हा एकदा पहिला प्रायोरिटी असेल, पहिला सामना जिंकणं, दुसरा जिंकणं, तिसरा जिंकणं, किंबहुना त्या क्वालिफायच्या रेसमध्ये कायम राखणं. तर दुसऱ्या बाजूला सुमित गिरंडल 11 प्रयत्न करणार पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी तेही करण्याचा प्रयत्न करतील. प्रस्थापित संघ आहे आणि त्या प्रस्थापित संघाला धक्का देण्याचा प्रयत्न करतात. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि त्यानं टिपला जाईल पहिल्या चेंडूवरती. अभिषेक डिपार्ट्स, अभिषेक बाद. प्रयत्न कदाचित जास्त वर गेला आणि विनय होते बरोबर डीप मिड विकेटला एक आरामात असा झेल टिपला. बॉन्ड लाईनच्या जस्ट आतमध्ये हा झेल टिपण्यामध्ये सक्सेस झालंय. असं वातावरण थोडंसं वेगळं आहे. मागच्या काही दिवसामध्ये आपण हवा पाहिली, थोडीशी थंडगार हवा पाहिली. आज थोडंसं कुठेतरी उष्ण असं वातावरण, दमट असं वातावरण आज सकाळच्या सत्रामध्ये जे आपण अनुभवतोय. नवीन फलंदाज मिहीर, पहिल्या चेंडूवरती महेंद्रनं स्ट्राईक केले, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. अजून एक विकेट, अजून एक गडी बाद झालाय. यश लाभले ते महेंद्रला आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट, गडी बाद. चेंडूवरती 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते गणेश आणि एक जसं कहते हैं ना भाई, एक कामयाबी के दहलीज पे है गेंदबाज महेंद्र. हॅट्रिकच्या मोक्यावरती डब्ल्यू 2 डब्ल्यू आल्यात. डब्ल्यू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडूला गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येईल. मागचे 2 विकेट लवकर गमावले त्यामुळे थोडासा वेळ घेतोय, टाइम घेतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. बऱ्याच वेळानंतर स्कोरबोर्ड थोडासा पुढे गेलाय. स्कोरबोर्ड 2 आकडी धावसंख्या 10 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करताना यानंतरचा होणारा सामना सुमित 11 आणि NCC सोबारे. अगदी टप्पा नाही ओळखता आला. हलक्या हाताने खेळायचं होतं, ऑन ड्राईव्ह खेळायचं होतं, पण तसा राईस ज्यावेळेला तुम्ही आले ना त्यावेळेला त्या लेंथला तुम्ही स्वतःहून यॉर्क करून घेतलं. हा फटका खेळताना एक तर तुम्हाला फुलटॉस घ्यायचा होता किंवा थोडासा डीप इन द क्रीज खेळायचा होता. दोन्ही नाही केलं. डीप इन द क्रीजही नाही गेले किंवा फुलटॉसही नाही घेतला. चांगली गोलंदाजी महेंद्र यांची. 4 चेंडूवरती आतापर्यंत 1 धाव खर्च केले. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर कबड्डी चांगला खेळ आहे. हलक्या हाताने खेळा. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल की नाही. विनय चेंडूवरती आल्यात. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव देखील तितकाच उपयोगी पडणार आहे तुमच्या. अशा सामन्यामध्ये 1 धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. धावफलक जाऊन पोचलाय तो 11. पहिलं षटक ज्याच्यामध्ये एक चौकार पाहिला, 9 धावा पाहिल्या. या षटकामध्ये 2 धावा आल्यात आणि 2 विकेट गमावल्या. याचा अर्थ महेंद्र यांनी कमबॅक करून दिले शेवी 26ला. आणि आता सुमितला थोडंसं ॲडव्हान्स करायचं ना तर भाई एक स्ट्रोक चाहिए, एक फटका पाहिजे या षटकामध्ये.
व्हाईट बॉलचा इशारा. दोन पहिला डब्ल्यू पाहिले कॅपिटलमधले, हा डब्ल्यू येते थोडासा सेकंड लिपीमधला, त्याच्या जोडीला डी अर्थात व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू ज्यावेळेला हाताळला गेला फलंदाजानं थोडंसं शफल केलं ऑफ स्टंपच्या बाहेर. कदाचित जे शफल केलं गेलं ना आणि गोलंदाज त्यांना टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावरती दिशा भरकटली. डाव्या यष्टीच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर मागचा चेंडू हाताळला गेला होता. टॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक चाललाय जोपर्यंत पायडिक्स लॉक आपला पोचतील. विनय थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचल्या 14-14 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर आहे 14, 2 गडीबाद 14. हलकीशी दोन टीम रेडी राहा. सुमित 11 अर्थात प्रशांत यांचा संघ आहे आणि NCC चौबारे 2 संघामध्ये होईल नाणेफेक टॉस या 3 षटकांच्या समाप्तीचा. महेश अर्थात माही शेवटचं षटक हाताळण्यासाठी रेडी होत आहेत. किती धावा करायला हव्या सुमित 11? मागचे 2 सामने पाहिले 15-15चे. या 15वरनं गाडी पुढे नक्कीच जाणार आहे कारण 14 धावा झाल्यात. किमान अजून 14 पाहिजे अपेक्षित आहे. स्ट्रायकरला फलंदाज प्रसाद ऑफस्टंपच्या बाहेर कट केला गली रिझनमध्ये. चेंडू चाला सीमारेषेचा बॉल पाठलाग केला जातोय. चेंडू चाला दन 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 करून 1 2 3 4 इट्स 4. चौकार मच निडेड. पाहिजे होता तसा चौकार पहिल्या चेंडूवरती. थोडासा बाउन्स झाला आणि त्याच वेगाला कट करण्याचा प्रयत्न आला की बॅटच्या मधोमध नाही आलाय. पण आता टीम सुमितही सांगते भाई अब रन कैसे भी आए, भले के बीचों बीच लगे, भले के निचले हिस्से में लगे, आउटसाइड ही लागू द्या, रन येणं गरजेचं आहे. ग्लान्स करायचा होता. या चेंडूला धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. लेग बाईचा इशारा. लेग बाईचा इशारा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव स्कोरबोर्डमध्ये ऍड होईल. स्ट्रायकरला आता गणेश आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 19 जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतात पण त्या वेग आहे त्याच्याशी कदाचित जुळून घेता येत नाही आहेत. 22चा इशारा होतोय. 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. टू 20 आखूट टप्प्याचा चेंडू होता. बाय हुक बाय क्रूक. भाई कैसे भी रन आने चाहिए. बाय हुक बाय क्रूक. हुकचा सुंदर फटका. चेंडू लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार. त्या भाई रन चाहिए थे. या 4 चेंडूवरती 10 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 24 धावसंख्या. आता माईला काहीतरी करावं लागणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा कट केला चेंडूला. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती धरून पुणे केले. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल थ्रो येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. प्रसाद सुरुवातीला आले होते. सुरुवातीला सूर गवसला नव्हता पण आता बरोबर ऑन ट्रॅक गाडी आले. या 2 धावांनी 26 नेटमध्ये जे खेळाडू खेळतात
नेटमध्ये जे खेळाडू खेळतात त्यांना सूचना आहे, ते नेटच्या आपण बाहेर या. नेटच्या बाहेर या. जे ते प्रॅक्टिस विकेट आहेत, नारंगी क्रिकेट अकॅडमीचे छोट्या मुलांचे ते प्रॅक्टिस विकेट आहेत. याच्या अगोदर देखील आपल्याला सूचना करण्यात आलेली आहे, आपण त्या नेटच्या जस्ट बाहेर या. पायावरचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या थोडा खालच्या टोकाला चेंडू लागलाय. एक धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. 27 पहिल्या 2 षटकामध्ये 14, शेवटच्या षटकामध्ये आल्या 13. त्याचा किती फायदा सुमित ग्रेंडल 11 विरारला होईल की शेवी 26 प्रचंड अनुभव आहे या मैदानावरती खेळण्याचा, लॉट ऑफ एक्सपिरियन्स आहे. त्या एक्सपिरियन्सच्या जोरावरती या 28 धावांचा पाठलाग ते करू शकतील. आपण जाऊया टॉसच्या दिशेनं. सुमित 11 प्रसाद यांचा संघ आहे आणि NCC चव्हारे यामध्ये होईल टॉस. शांताराम घरात तिथे उपस्थित आहेत आणि हा टॉस केला जाणार आहे. चला, प्रॅक्टिस जे करतात खेळाडू, इट्स अ लास्ट कॉल. आपल्यासाठी हा शेवटचा कॉल आहे. आपण तिथे प्रॅक्टिस बंद करायची आहे, कारण नारंगी क्रिकेट अकॅडमीचं ते नेट आहे जिथे छोटी मुलं संध्याकाळी 3 ते 5, सकाळी 7 ते 10 तो प्रॅक्टिस सेशन असतो. त्याच्यामुळे प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण थोडंसं बाहेर या. थँक्यू खेळाडू, धन्यवाद. टॉस सुमित 11 आणि दुसऱ्या बाजूला NCC चव्हारे. NCC चव्हारे कर्णधार उपस्थित आहेत. सुमित 11 आपणही पोचा, तेही पोचत आहेत. टॉस केला जातोय. शांताराम आहेत. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकलाय? सुमित 11 टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करू, फिल्डिंग करू. धन्यवाद. सुमित 11 टॉस जिंकलाय आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही फील्ड करू, चूज टू फील्ड फर्स्ट. तर DJ रेडी आहेत. येऊया. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि पाटील परिवाराची ही पहिली मानाची स्पर्धा, अर्थात कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ मागच्या 25 वर्षामध्ये पाहिलंय या स्पर्धेला आयोजन करताना. ही पहिली स्पर्धा आहे जी या मैदानावरती खेळते. याच्यानंतर मोठी स्पर्धा येणार आहे, NCC चषक. अगदी बरोबर 1-1.5 महिन्याच्या अंतरावरती. ऐकूया. DJ राज रेडी आहेत. राज, गाना बजाइए आज.
सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ घडामोडीच्या मैदानावरती आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पाटील परिवाराच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. संदेश जाधव, महेश अर्थात माही या नावाने टेनिस बॉल क्रिकेटला परिचित असा खेळाडू आणि पहिले षटक हाताळण्यासाठी अभिषेक सज्ज होत आहेत. नेक्स्ट टाइमच्या बाहेर आहे. पाहिलं, न्याहाळलं, सोडून दिलं. पहिला स्टार्ट झालाय. व्हाईट बॉलनं हा स्टार्ट होतोय. अठ्ठावीस धावांचा पाठला करा. 28. आणि हळूहळू जर पाहिलं आपण पहिलं सेशन जे पार करतोय, आवडता फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता डॉट बॉलनं. सांगता झाले. 28 धावांचा पाठलाग करायचा. शेवटच्या ज्या 13 धावा आल्या काय त्या सुमित ग्रेंडल विराट टीमला फायदा करून द्या. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, कडक स्ट्रोक, गॅप शोधलाय. परफेक्ट प्लेसमेंट. या फटक्यामध्ये संदेश देऊ पाहतात. जोरात खेळणं गरजेचं नाहीये, परफेक्ट खेळणं गरजेचं आहे. गॅपमध्ये खेळणं, प्लेसमेंट परफेक्ट. इट्स 4 चौकार. ड्राईव्ह केलाय. प्रत्येकाला काही फटके आवडतात. जसा याच्या अगोदरचा विचिट करण्याचा प्रयत्न केला होता. हा ड्राईव्ह होता. सुंदर ड्राईव्ह कव्हरच्या दिशेनं केला. कव्हर ड्राईव्ह हा आवडता फटका है भाई. इसके बिना संदेश को रहा नहीं जाता. संदेश यादव यांची खासियत आहे. डॅट्स ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. हा परफेक्ट कनेक्ट झालाय. इट्स अ ह्यूज षटकार. एक दो रन लेके क्या करोगे, बिना छक्के के रहा नहीं जाता. और संदेश जाधव का ऐसा स्ट्रोक देख के बिल्कुल मजा आ जाता है. कारण हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. नेहमीच प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये चेंडूची व्यवस्था करा. असा स्टार्ट पाहिजे होता, धमाकेदार स्टार्ट पाहिजे होता. जी माहिती आपल्यापर्यंत मिळते सुमित ग्रेंडल 11 म्हणजे या मैदानावरती खेळण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि जी माहिती आम्हालाही देतात नाही की बाबा पहिल्यांदाच असं पण आलोय की मैदानावरती, पण भाई फर्स्ट टाइम आए लेकिन फर्स्ट क्लास आना है आपको. तुम्ही पहिल्यांदाच आल्यात, पण असं बघायला लागेल की बाबा कानामागून आला आणि तिखट झाला. तर पहिल्यांदा आलाय तर तुम्हाला तो तुमचा खेळ फर्स्ट टाइम आया लेकिन फर्स्ट क्लास आया है वो दिखाना होगा. आम्ही इथे का आलोय, सकाळच्या सत्रामध्ये आलो, वेळ पाहिली, वाट पाहिली, मिळण्याची संधी कधी मिळेल, मैदानावरती दाखल झाल्यात. मग या संधीचं सोनं करा, किंबहुना असं विचार करा दॅट्स माय लास्ट चान्स. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. शरीरावरती चेंडू आदळलाय. शॉर्ट लेगला चेंडू राहतोय. नेहमीच मिळाल्या संधीला असं आपण करायचं आहे. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय की बाबा मिळालेली संधी कदाचित ही शेवटची असणार आहे आपल्याला. तर या संधीला गमवायचं नाही आहे. तर काही जण सांगतात बाबा पुढच्या वेळेला बघू, पण पुढचा वेळ कधी कधी येत पण नाही, असंही असते. त्याच्यामुळे नेव्हर से देअर इज अ स्टील टाइम. ऑफ स्टंपच्या बाहेर कट केला चेंडू वेगाने चाललाय. पाठलाग केला जातोय, पण पाठलाग होईल तो चेंडू आणण्यासाठी बाबा, चेंडू थांबवण्यासाठी नाही आहे. कारण जोरात कट केलाय, स्लाइस कट केलाय. चेंडू थर्ड मॅन रिझनमध्ये चौकार. माईच्या बॅटमधनं 4 चौकार. आपण बघितलं सुमित ग्रेंडल 11 टीमकडनं मिहीर आले होते, पण भाई ये माहिर है. असे फटके खेळण्यामध्ये माहिर आहेत. त्यांना माहिती आहे संदेश जाधवने एकदा ताकद दाखवले, थोडीशी नजाकत आपण दाखवूया. ऑफ स्टंपच्या बाहेरला कट केले आणि जोपर्यंत चेंडू वेगानं जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये चौकार. आता लेग स्टंपवरचा चेंडू होता. या साईडला त्या साईडला दोन्ही साईडला बॅक टू बॅक दूसरा चौकार.
करायचा होता आणि पहिले षटक संपले ज्याच्यामध्ये 3 चौकार 1 षटकार 2020 20. आता शेवी 26 आहेत आणि त्याच्यासमोर तुम्ही 28 धावा करायला दिल्यात. हे समीकरण आहे. शेवी 26चा संघ आहे आणि त्यांच्यासमोर तुम्ही 28 करण्यासाठी दिल्यात आणि त्यांनी सांगितले हा पाठलाग आम्ही करू. दोन्ही बाजूचे असे फलंदाज आहेत. मी उल्लेख केला होता लॉट ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवाची कमी नाही आहे. कदाचित दुसऱ्या बाजूला अनुभव कमी पडतोय की काय. ज्यावेळेला तुम्ही 27 केल्या तेव्हा किंबहुना पहिले षटक ते 7 धावांचं पाहिजे होतं. ते जर 7 धावांचं असतं तर एरल्याऱ्या गोलंदाजाला त्याची 7 असती आणि थोडा मदतीचा हात असता. पण ते 7 धावांच्या ऐवजी 20 धावांचं हे षटक आले. आता क्रमांक 2चा गोलंदाज साहिल आहे भाई. साहिलचा अर्थच किनारा असतो पण सध्या नाव थोडीशी किनाऱ्याच्या लांब आहे आणि या शेवी 26 हळूहळू त्या विजय रथावरती विजय प्रगती पथावरती स्वार झाले. 20 8 धावांची आवश्यकता. पायावरचा चेंडू होता. डान्स करायचा प्रयत्न होता. एक थोडेसे चुकल्यात. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. लेग बायचा इशारा होईल पंचाकडनं. 1 धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. स्कोर 21 12-8चा ज्यावेळेला सामना आहे ना त्यावेळेला हे षटक कमी धावांचं विकेटचं पाहिजे. जसं महेश आणि संदेश जाधव बॅटिंग करतात अर्थात माही स्ट्रायकर आहेत. पुढे सरसाव केला, ऑन ड्राइव केला है, बिल्कुल गेंद के पिच तक पहुंचे और उसके बाद ऑन ड्राइव केला है. लॉन्ग ऑनला फिल्डर 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर 22. जसं आम्ही चर्चा करतोय उल्लेखही करतो ही स्पर्धा म्हटली की प्रत्येकाला खेळण्याची संधी हवी असते. काही काना वाटते एकदाचा जाऊ द्या 3 षटकांसाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या, खेळायला मिळू द्या. ही अटॅचमेंट आहे. ही बघा ही अटॅचमेंट आहे किंवा या मैदानाशी जुळलेलं नातं आहे. असे कितीतरी खेळाडू आहेत जे खेळतात आता मैदानावरती. त्यांनी या मैदानावरती येऊन कित्येक सामन्याचा ॲज अ प्रेक्षक आनंद घेतलाय. पण ही अशी स्पर्धा आहे त्यांना वाटतं बॉन्डलाईनच्या बाहेर भरपूर आपण राहिलोय, एकदा बॉन्डलाईनच्या आतमध्ये जाऊया, एक मॅच खेळूया. भले विजय पराभव काय होईल ते दॅट्स अ सेकंड थिंग. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. झेल टिपला जाईल का? झेल वेल झेल टिपला गेलाय. हे षटक पाहिजे कमी धावांचं विकेटचं आणि ते विकेट आलाय, गडी आलाय. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. स्कोर आहे 22 6 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ आहे, 6 धावांची आवश्यकता आहे. हा एकविरीचं सुंदर गाणं. आज 27 तारीख आहे आणि बरोबर 1 महिन्याच्या अवधीमध्ये 25 जानेवारीला हा एकविरा देवी चॅरिटेबल ट्रस्ट नारंगी यांचा वर्धापन दिन आपल्या नारंगी गावामध्ये साजरा केला जाणार आहे. बरोबर 1 महिन्याचं अंतर आहे आणि 25 तारखेला 25 जानेवारीला हा एकविरा देवी चॅरिटेबल ट्रस्ट नारंगी वर्धापन दिन साजरा करणार आणि त्याच्या जस्ट बरोबर 2 महिन्यानंतर आई एकविरेचा कार्ला गडावरती यात्रा उत्सव असणार आहे. हे दोन्ही क्षण अगदी योगायोग आहे. तो हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. अजय पहिला चेंडू हलक्या हाताने खेळतोय. जाणतोय की अशा क्षणाला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे किंवा महेशच्या बॅटमधून 2 चौकार ठोकल्यात. साहिल हळूहळू ते किनारा शोधतायत, विजयाचा किनारा. एक चांगला चेंडू, एक चांगला विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर जागा बनवून खेळत पण कव्हरला चांगला फिल्डिंग चांगला आहे. यंगस्टर आहे. यंगस्टर ज्यावेळेला उतरतो मैदानावरती दबाव असतो, प्रेशर असतो, लेकिन भाई ये मौका मिला है आपको. अशा संधी वारंवार मिळणार नाही आहेत. सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. स्कोर झालाय 24. 6 चेंडूचा खेळ आहे, 4 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही आहे. 60-40 वाला मुकाबला आहे. बघूया शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. जे गाणं ऐकूया. चार धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीवरती मिहीर, बॅटिंगला महेश अर्थात माही. आता कोण माहीर आहे?
मिहीर माहीर आहे की माही माहीर आहे. पण काही गोष्टी जगजाहीर पण आहेत. कोण कोणावरती भारी पडेल, कोण कोणावरती वरचढ चढेल, कोण कोणावरती कुरघोडी करेल किंवा कोण कोणावरती मात देईल. दॅट्स अ चेकमेटवाला खेळ आहे. सेकंड मेट वाला खेळ आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अजून मॅच आहे. सुमित ग्रेंडल 11 बिलकुल मॅच को हात से ना जाने दे. दुसऱ्या बाजूला शेवी 26 त्यांना तर माहिती आहे, अनुभव त्यांच्याकडे आहे, प्रचंड आहे. आता थोडासा स्विच केला होता त्याच्यामुळे तुम्हाला तो फायदा मिळणार नाहीये. पाहिलं स्विच केला होता, पहिला डॉट बॉल. जसं एखाद्या यावेळेला आपले लाईट जाते ना, आपण जनरेटरवरती टाकतो, स्विच करतो. नाही केला तर बाबा लाईट आल्यानंतर प्रॉब्लेम येणार. हा स्विच केला होता, स्विच इट करण्याचा प्रयत्न, पहिला डॉट बॉल. भाई डॉट बॉल से बिल्कुल मजा आ रहा है. इस मुकाबले में मिहिर भाई जान डाल दी है. मिहिर पण माहिर तिथे माही आहेत भाई. माहिर भाई माही मार रहा है और माही का परफेक्ट स्ट्रोक आणि हा विजयी चौकार 4 धावा. आता फुलटॉस बॉल त्याचा जोरात मी थोडंसं कधी ते जास्त जोरात हाताळण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा एफर्ट लावला, पण काही हरकत नाही आहे. जरी हा सामना पराभूत झाले सुमित ग्रेंडल 11, पण एक चांगली झुंज दिली. बिलकुल हरलो तरी चालेल, म्हणजे लढता हरलो त्याचं काही टेन्शन नाही आहे. लढलो ते महत्त्वाचं आहे. कोणतरी एक टीम जिंकणारच होती. कदाचित तुम्ही केलेले प्रयत्न त्याच्यापेक्षा शेवी 26ने केलेले प्रयत्न जास्त होते. काही यंगस्टरही होते या संघाकडे सुमित ग्रेंडल 11मध्ये, विरारच्या टीममध्ये. त्यांचंही आपण करूया आभार. आणि इथे शेवी 26 विजय होतोय. पुढचा मॅच ज्याची सुरुवात होते सुमित 11 आणि NCC सोबारे. सुमित 11 टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतले. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल, झहीर भाई जॉईंट होतील.